आज आपण अंड्याची एक अशी रेसिपी बनवणार आहोत जी झटपट बनून तयार होते आणि एकदम फटाफट घरच्याच साहित्यात बनून तयार होते. काही वेगळे मसाले आपल्याला लागणार नाहीयेत आणि इतकी चविष्ट आणि जबरदस्त बनून ही रेसिपी तयार होते ना, की अगदी तुम्ही आठवड्यातून एकदा तरी ही रेसिपी नक्की बनवाल. अंडा टिक्का मसाला. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी कढईत मी तेल घेतलेलं आहे. तेल हलकसं गरम झालं की त्यात जिरं टाकायचं आहे. 1 चमचा मी जिरं टाकलेलं आहे. त्याचबरोबर 2 दालचिनीची पानं टाकलेली आहेत. हलकसं भाजून घ्यायचं. त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा आहे. त्यात मी आलं आणि लसूण देखील बारीक चिरूनच घेतलेलं आहे चॉप करून. जर तुम्हाला असं चॉप करून घ्यायचं नसेल तर आलं लसणाची पेस्टही तुम्ही वापरू शकता. त्यानंतर कांदा हलकासा गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे. स्लो फ्लेमवर कांदा गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा हलकासा गुलाबी झाला की त्यात मी आता टाकते 2 टोमॅटो, पुदिना, कोथिंबीर आणि 1 मिरचीची पेस्ट आहे. तिखट तुम्ही अगदी तुमच्या आवडीनुसार मिरची कमी जास्त करू शकता. इथे मी एकच घेतलेली आहे कारण आपण अजून मसालेही टाकणार आहोत. आता टोमॅटोही छान परतून घ्यायचा आहे. त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला 5 मिनिटं आपल्याला स्लो गॅसवर परतायचं आहे. छान आपण टोमॅटोही परतून घेतलं की त्यात आता आपण काही मसाले टाकणार आहोत. मसाल्यांसाठी सगळ्यात आधी तर मी हळद टाकतेय. अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला आणि त्याचबरोबर घरगुती लाल तिखट आणि काश्मीरी लाल मिरची अगदी फक्त कलरसाठी 1 चमचा. ह्या सगळ्या मसाल्याचं योग्य प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये देतच आहे. नक्की डिस्क्रिप्शन चेक करा. त्याचबरोबर इथे मी जिरा पावडर टाकलेला आहे आणि धने कुटून टाकलेले आहेत. 1 चमचा धणे कुटून टाकायचे आहेत. अगदी छान फ्लेवर येतो त्याचा. आता हे मसाले जे आहेत ना 2 मिनिटं फक्त परतून घ्यायचंय आपण. आधी अजिबात पाणी टाकायचं नाहीये. 2 मिनिटं छान परतून घेतलं की त्याच्यानंतर अगदी लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकायचंय म्हणजे आपले मसाले करपणार देखील नाही, पण छान असे भाजले जातील. असं आपण थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि त्याची ग्रेव्ही तयार करायची आहे. अगदी लागेल तसं मी थोडं थोडं म्हणजे अर्धा कपच मी पाणी टाकलेलं आहे. आता जे मसाले मी टाकणार आहे ना ते अगदी ऑप्शनल आहेत. तुमच्याकडे असतील अवेलेबल तर टाका. त्याने फ्लेवर खूप छान येतो. आता हे मसाले आपले तयार झालेले आहेत. आता ह्यात मी टाकते भाजका मसाला, जो खातूचा भाजका मसाला येतो तो टाकलेला आहे आणि त्याचबरोबर कोणत्याही ब्रँडचा तुम्ही चिकन मसाला टाकू शकता. हे 2 मसाले अगदी ऑप्शनल आहेत. नाही टाकले तरी चालतील, पण चिकन मसाला वगैरे टाकला की फ्लेवर त्याला छान येतो. म्हणून हे 2 मसाले टाकलेले आहेत मी. त्याचबरोबर थोडंसं अगदी पाणी टाकायचं आहे आणि पुन्हा आपले मसाले जे आहेत परतून घ्यायचे आहेत, भाजून घ्यायचे आहेत. आता ग्रेव्ही ना खूप छान असं तेल सोडायची सुरुवात करते. अगदी गॅस स्लोच ठेवायची आहे. फास्ट अजिबात करायचं नाहीये. आता इथे मी अर्धी वाटी फेटलेलं दही टाकतेय. अजिबात आंबट वगैरे नाही, ताजं दही घ्या. थोडंसं फेटून घ्या त्याला म्हणजे त्याच्या गुठल्या पडणार नाही आणि आपल्या ग्रेव्हीत पडल्यावर ते फाटणारही नाही. म्हणून छान फेटून घ्या आणि ग्रेव्हीत टाकल्यावरही मस्त परतून घ्या त्याला. आता तेल सुटेपर्यंत थोडा वेळ आपण शिजू द्यायचंय. बघू शकता अगदी लगेच त्याला तेल सुटायची सुरुवात होते. म्हणजे आपला मसाला जो आहे ना छान परतायची सुरुवात होते. आता लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकायचं आहे म्हणजे तुम्हाला अंदाज येईलच की आपल्याला घट्टपणा किती पाहिजे. आपली ग्रेव्ही जी आहे ना पॅनला चिकटता कामा नये. छान असं बघू शकता मस्त तेल सुटायची सुरुवात झालेली आहे. आता त्यात टाकतेय मी कसुरी मेथी. एक छोटासा चमचा आहे कसुरी मेथी. भाजून त्याला आपण थोडंसं हाताने कुस्करून टाकायचं आहे. फ्लेवर खूप छान येतो त्यानी. आणि अजूनही आपण मीठ टाकलेलं नव्हतं तर आता आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत. इथे मी 1.5 चमचा मीठ टाकतेय. त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीरही भुरभुरवायची आहे आणि छान पुन्हा एकदा मसाला आपला परतून घ्यायचा आहे. बघू शकता छान मसाला जो आहे ना मस्त मसाला आपला छान तयार झालेला आहे. आता ह्यात आपण उकडलेली अंडी टाकायची आहेत. साधारणतः 5 अंडी मी घेतलेली आहेत. आता इथे मी गोल गोल कापलेली आहेत. तुम्हाला जशी आवडतात तशी तुम्ही अंडी कापू शकता. आता अंडी इथे मी टाकलेली आहेत. आता जास्त हलवायचं नाहीये. फक्त हलका हलका मसाला जो आहे ना आपल्या अंड्यांच्या वरती घ्यायचा आहे म्हणजे अंडी तुटणारही नाही ह्याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे. हलक्या हाताने फक्त आपण त्याला मिक्स केलेलं आहे आणि आता झाकून
त्याला फक्त 5 मिनिटं एक वाफ काढायची आहे. आपला मसाला देखील अप्रतिम शिजलेला आहे. अंडी देखील उकडवलेली आहेत, म्हणून जास्त आपल्याला शिजवण्याची गरज नाहीये. आता हलकंसं मी पाणी टाकतेय. जसं तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे, चपातीबरोबर खायचंय की भाताबरोबर, त्या अंदाजाने तुम्ही हलकंसं, मी अर्धा कपही नाही, थोडंसंच पाणी घातलेलं आहे. झाकून 5 मिनिटं एक वाफ काढलेली आहे. मस्तपैकी एक वाफ निघाली. आपला अंडा टिक्का मसाला जो आहे ना, जबरदस्त बनून तयार झालेला आहे. वरतून कोथिंबीर टाकायची आहे. अगदी साधं, सोपं आणि इतकं चविष्ट आणि चमचमीत बनून तयार होतो ना, चपातीबरोबर, डब्याला किंवा अगदी दुपारच्या जेवणाला गरम गरम वाफाळत्या भाताबरोबर. आहाहा! काय लागतं सांगू. इतकं जबरदस्त मसाला बनून तयार होतो ना आपला, आणि खूप छान अशी ही भाजी बनून तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी माझी कशी वाटली मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया एका छानशा आणि नवीनशा रेसिपीसह.